मित्रांनो, आज आपण आलोय कवटेकन, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या ठिकाणी। तर कवटेकनचं जे हे सिद्धनाथ मंदिर आहे हे जगप्रसिद्ध आहे, कारण दसरा महोत्सवात जी दसऱ्याची आतषबाजीची कवटेकनची जी शान आहे ती इथूनच सुरुवात होते आणि भारतातील दुसरी शिवकाशी ही कवटेकनला समजलं जातं। तर आज आपण याच ऐतिहासिक मंदिराचं दर्शन घेऊया। हे पूर्वी नवसासाठी मारलेल्या लोकांनी चांदीचे रुपये आहेत आणि यामध्ये शिवकालीन एक होन आहे सोन्याची, ही योग्य होती चौकोनीची दिसतंय, हे शिवकालीन होन आहे आणि बाकीचे चांदीचे रुपये आहेत। मित्रांनो, आता जे मी हातात पकडलेला हा जो खंडा आहे म्हणजे कसं असते, थोडक्यात मोठ्या तलवारीला खंडा म्हटलं जाते आणि खंडा म्हणजे ह्याच्या मागचा एक अर्थ असा असतो की देवाला अर्पण केलेली मोठी तलवार। तर अशीच सेम तलवार आपण जेजुरी गडावर देखील बघू शकतो आणि ह्या खंड्याचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय कोरीव आणि रेखीव असं यावर नक्षीकाम देखील बघायला मिळते आपल्याला। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा खंडा श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन म्हणजे तासगाव संस्थानचे जे अधिपती होते त्यांनी हा या देवाला अर्पण केला। 1764 साली ज्यावेळी हरड्याची मराठ्यांची शेवटची लढाई झाली त्यावेळी ही तलवार त्यांच्या परशुराम भाऊंच्या ज्या कमरेला लावलेली होती आणि ती गळून पडली अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। पण या तलवारीचं एकंदरीत वजन जर बघितलं आपण 15 ते 20 किलोच्या आसपास ही तलवार आहे आणि ही घेऊन लढणं अशक्यच वाटतं, पण तरी देखील येथील लोकांची आख्यायिका किंवा त्यांची श्रद्धा देखील समजून घेणं आपण गरजेचं असते। पुढील माहिती आपण जाणून घेऊ येथील पुजारी यांच्याकडून। मित्रांनो, ही या देवस्थानची ऐतिहासिक पालखी आहे। चांदीचा पत्रा मारून ह्या पालखीला सुशोभित करण्यात आले आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दसरा ज्यावेळी असतो त्यावेळी पूर्ण ह्या कवटेकन गावातून पूर्वीपासून आतषबाजीच्या गजरात ह्या पालखीची म्हणजे मिरवणूक काढली जाते, पायी मिरवणूक असते। आजही ती प्रथा अबाधित आहे। महाशिवरात्री व श्रावण सोमवारी जर आपण बघितलं तर मंदिराला या पालखीतनं प्रदक्षिणा श्रींची काढली जाते आणि अतिशय ऐतिहासिक पालखी असणारी आपण आज जवळून बघतोय, हे आपलं भाग्य समजावे लागेल। नमस्कार आप्पा। नमस्कार। आज आम्ही
हाच ह्या कवठेकण देवस्थानचं तुमचं जे सिद्धनाथ जे देवस्थान आहे, सिद्धराज देवस्थान आहे, तर ह्या देवस्थानबद्दल माहिती आमच्या व्लॉगमार्फत दाखवण्यासाठी इथं आलो. सर्वप्रथम तुमचं नाव तुम्ही सांगा आम्हाला. माझं नाव गणेश सच्चित पुजारी. बरं आम्ही इथले पुजारी. बरं बरं. म्हणजे हे मंदिर नाही आहे, हे हा मठ आहे. बरं कपिल महामुनींचा हा मठ आहे. बरं. आणि आम्ही कपिल महामुनींचे वंशज आहे, त्यामुळे आमचं गोत्र कपिल गोत्र आहे. बरं आणि कपिल गोत्राचे लोक फक्त इथले कवठ्याचे आहेत, तेवढेच, बाकीचे कुठं गाव सापडत नाही. बरं बरं. तर आता हे कपिल मुनी म्हणजे कोण? तर आपले हे कर्दम ऋषी जे होते, कर्दम ऋषी म्हणजे जगातलं पहिलं विमान ज्यांनी निर्माण केलं, म्हणजे असं आज आपल्या नासाकडे सुद्धा जी नोंद आहे ते कर्दम ऋषी. या कर्दम ऋषींना देवहूती म्हणून जी ही होती, एक देवहूतीपासून त्यांना कपिल मुनी आणि अनुसया ही दोन झाली पत्नी. म्हणजे ज्यांना या 3 बाळं केली, दत्तात्रय झाले ते. म्हणजे कुठं ते तुमचं माहूरला माहूरला अत्रींचं मंदिर पण आहे आणि ते अनुसयाचं मंदिर पण आहे. ती अनुसया म्हणजे कपिल मुनींची बहीण. ही कर्दम ऋषींना ही 2 आपत्ती झालेली. त्यात हे कपिल महामुनी, या कपिल महामुनीने सांख्यशास्त्राचा शोध लावला. मग पूर्वी हा मठ म्हणजे ही कृष्णा नदी जेव्हा पश्चिम वाहिनी होती आणि त्यावेळचं गाव म्हणजे त्यावेळेला ते भिल्लवाडी असं गाव आहे. म्हणजे आता आपण त्याला भिलवडी म्हणतो, हे भिल्लवाडी आणि भुवनेश्वरी या 2 गावाच्या दरम्यान तिथं तो मठ होता. तो मठ आजही आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आता औदुंबर आपण म्हणतो, त्या औदुंबर पाशी जो डोह आहे, त्या डोहामध्ये हा मठ आहे. 1972 साली जेव्हा दुष्काळ पडला होता त्यावेळेला तो दिसत होता. कृष्णा नदीनं पात्र बदलल्यामुळं तिथनं ते या ठिकाणी त्यांनी मठ स्थलांतर केला. ही त्यावेळेला निरव असं अरण्य होतं इथं. आणि इथं त्यांनी वास्तव्य केलं. हा मठ इथं त्यांनी स्थापन केला म्हणून कपिल मुनींच्या यानं त्याला कपित्त नगरी असं त्यावेळेला पुराणात याचा उल्लेख केलेला गेलाय. म्हणजे या गावाचा गाव कुठलं त्यावेळेला नुसतं हा मठ इथं कपित्त नगरी असं म्हटलं त्याला. म्हणजे त्यावेळेला काय त्यांचे काय असते ते सेवेकरी भक्त हे असं. आणि मग पुन्हा ते गाव वसलं म्हणून कपित्त म्हणजे कवठ म्हणून कवठे असं झालं. आणि मग पुन्हा नंतर अनेक कवठे असल्याकडनं संस्थान काळात मग ते कवठ्याचं कवठे कंद कवठे गुलंद असे वेगवेगळे कवठे ओळखायसाठी. तर या कपिल महामुनींची ही इथं जिवंत समाधी आहे आणि या समाधीवर ही पूजा बांधली जाते. म्हणून पूर्वीच्या आपल्या रेकॉर्डमध्ये सुद्धा इब्राहिम आदिलशाहनं याला आम्हाला हे इनामं दिले तिथं. आणि त्यावेळी त्याचा जे उल्लेख सरकार दरबारी जे उल्लेख आहे तो मंदिर असं नाही आहे. श्री बिराड सिद्ध देव वास्तव्य कवठे एकंद असा उल्लेख आहे, त्यामुळे मंदिर नाही. आणि आता कसं आहे, शंकराला तांबडं फुल चालत नाही किंवा शंकराला तुळस वाहत नाहीत, परंतु इथं आमच्या पूजेला तुळसही चालते, तांबडं फुलही चालतं, पांढरं फुलही चालतं. त्याचं कारण का तर हे नाही, महादेवाचं मंदिर नाहीये, ही कपिल महामुनींची समाधी आणि त्या समाधीवर असलेली ती शाळुंकन पिंड आहे ती. आणि त्याच्यावर आम्ही पूजा करत असतो. इब्राहिम आदिलशाहच्या वेळेला गुरुचरित्रामध्ये त्याचा उल्लेख येतोय की नरसिंह सरस्वती जेव्हा इथं आपल्या कुरुंदवाडपाशी मठात होती, म्हणजे आज नरसोबावाडी म्हणतो तिथं, तेव्हा नरसिंह सरस्वतींचा मठ होता. तेव्हा नरसिंह सरस्वतींच्या सेवेमध्ये एक परीट होता. आणि अशी कथा त्या गुरुचरित्रात आहे की हे नरसिंह सरस्वती तिथं बसले असताना एक बादशहाचा लावाजमा असा आला, असा कुरुंदवाड जाताना तिथं. मग बोलून दाखवलं नाही, पण त्याच्या मनात एक इच्छा त्या पटाने उत्पन्न झाली की काय ऐश्वर आहे एखाद्याचं, आपण तर असं कुठं असं. पण हे अंतर्ज्ञानानं नरसिंह सरस्वतीने जाणलं. आणि नरसिंह सरस्वती सहज त्याला म्हटले की का रे रचता, तुला ते ऐश्वर पाहिजे काय? ते म्हटलं मला आता काय म्हणणार आहे, माझं वय झालंय आता, मी काय ठीक आहे म्हटले. आणि ठीक आहे म्हटल्यानंतर त्यानंतर येता अवकाश त्याचं निधन झालं, हे झालं. परंतु तो पुन्हा जे जन्माला आला तो विजापूरला इब्राहिम आदिलशाह म्हणून जन्माला आला. आणि इब्राहिम आदिलशाहच्या काळात असं व्हायचं
की त्याची एक मुलगी लाडकी होती फार, बर आणि ती अशा दुर्धर आजारानं आजारी होती की सगळे हाकीम गंडे दोरे हे सगळे केले, बर पण तिला गुणच येत नव्हता. बर मग शेवटी कसं आहे, म्हणजे भोग सरायला आणि वैद्य भेटायला गाठ पडते म्हणतो, तसं त्यांना कुणीतरी सांगितलं की असाच एक कुरुंदवाडच्या सांगमापाशी मठ आहे आणि तिथं जावा तुम्ही, म्हणजे त्याचा काहीतरी गुण येईल. मग इब्राहिम आदिलशाह सगळं लावाजमा घेऊन आला. मग पूर्वीचं कसं आहे, मग बादशाह असू दे राजा असू देत कोणीही असू दे, गुरूंच्याकडे जाताना निशस्त्र जायचं. बरोबर आहे की. त्यामुळे त्यांनी ते सगळं लावाजमा तिकडे कुरुंदवाडपाशी सोडला आणि ते वाडीच्या संगमाकडे, त्यावेळेला म्हणजे मठ नुसता मठ होता, आता जे आपण नरसोबावाडीचं देऊळ म्हणतोय तिथं, आणि ते मठाकडे यायला लागले. नरसिंह अंतर्ज्ञानानं ओळखलं आणि तो बादशाह यायला लागलाय म्हटल्यावर ह्याने नुसतं काय रस्ता असं म्हटले. रस्ता म्हटल्यावर त्या इब्राहिम आदिलशाहला मागचा सगळं जन्म आठवला आणि त्यानं येऊन पाय धरले. मग त्यावेळेला त्यानं गौरवाड जे गाव आहे ते गौरवाड गाव नरसोबाच्या वाड्याला दिलं आणि इथलं आमचं जे नागाव आहे हे नागाव या देवस्थानाला वतन दिलेलं आहे. इब्राहिम आदिलशाहची वतन आपण म्हणतोय ते नागाव कोटे म्हणतो, ते नागावचं संपूर्ण वसूल कवट्या म्हणजे या देवस्थानासाठी होतं. बर 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 बर. एकंदरीत जर पाहता या मंदिराचा एक निकटवर्तीय संबंध जोडला जातोय तो श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांच्याशी, तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता कसं आहे, ही जी वास्तू आहे ही जवळजवळ 2500 वर्षापूर्वीची. साधारणपणानं जर जो राजा रामदेवराय म्हणजे राजा रामदेवराय जे होतं, या रामदेवरायांचं जे हे होतं त्यात ते हेमाड म्हणायचे, म्हणून राजा रामदेवरायांच्या काळातलं हे मंदिर आहे. म्हणजे हेमाडपंथी आपण जे म्हणतो बांधकाम आहे हेमाडपंथी, ते म्हणजे राजा रामदेवरायांच्या काळातलं आहे. ती म्हणजे मंदिर ही जी वास्तू आहे ही 2-2.5 वर्षापूर्वीची आहे. आणि पेशव्यांचा काळ म्हणजे परशुरामभाऊ पटवर्धनाचा काळ म्हणजे 300 वर्षातला आपल्या आला, साधारण 1700-1800 सालातलं हे आहे. तर परशुराम भाऊ पटवर्धन हे तासगावचे जेव्हा म्हणजे सरसेनापती होते आणि खर्ड्याच्या लढाईला जाताना परशुराम भाऊंच्यात अशी त्यांचा एक पुतण्या होता विठ्ठल म्हणायचा, आणि परशुराम भाऊ सेनापती असल्याकारणे त्यांना पालखीचा मानातून पालखी येत होती. आणि एकदा हे लहान असताना विठ्ठल जाऊन त्या पालखीत बसला. त्यावेळेला त्याला सांगितलं की असं नसते, पालखी ही मानानं मिळवायची असते. मग त्यावेळेपासून तो म्हटला की मी पण मानानंच पालखी मिळवेन म्हटलं. आणि खर्ड्याच्या लढाईला त्याचं वय अगदी 15-16 वर्षाचं वय होतं त्या विठ्ठलचं, आणि खर्ड्याच्या लढाईला त्यानं लढाईत भाग घेतला होता. आणि खर्ड्याच्या लढाईला जाताना इथनं दर्शन घेऊन जाताना त्या कमरेचा खंडा गळला जो, म्हणजे खाली पडला. इथं कमरेला कडे असते ना पट्ट्याला, ती निसटल्यास पडल्या सर, म्हणजे त्याने तो खंडा इथंच ठेवून गेला. आता खर्ड्याची लढाई जिंकली पण विठ्ठल त्यात कामी आला. विठ्ठल त्यात कामा आल्यामुळं पण त्याचा पराक्रम एवढा मोठा होता की त्याच्यानंतर पेशव्याने म्हणजे 1818 पर्यंत विठ्ठलच्या नावावर मोकळी पालखी ठेवलेली होती. संबंध महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न आहे की नेमकी तुमच्या देवाच्या पालखीसमोर दसऱ्याला आतषबाजी का केली जाते, त्यामागचा जो पौराणिक दृष्टिकोन आहे तो थोडा तुम्ही स्पष्ट करावा. आता आतषबाजी केली जाते तसं बघायला गेलं तर आता दंतकथा काही जरी असल्या तरी वास्तविक तसं त्यात काही नाही आहे, कारण दारूचा शोधच मुळात चीनमध्ये लागला. हो, आणि ह्या 300 वर्षातला शोध आहे. बरोबर. आणि त्याच्या अगोदरपासून हे सगळे हे चालू आहे. कसं आहे की कवटेकंद हे गाव एक सदन गाव होतं. बर. ह्या कवटेकंद गावाला 6000 एकर जमीन आहे. बर. आणि सगळी जमीन काळी जमीन आहे आणि सगळीच सुस्थितीत असल्या कारणानं शौक म्हणून काही गोष्टी करत होते. आणि मग त्यातनं सुरुवातीला जसं म्हणजे आपलं 1700-1800 सालाला आपल्याला तोफान हे सुरू झाल्या, ठासलेली बंदूक 1700 सालात 1800 सालात ठासलेल्या बंदुका निघाल्या. मग हे जसं सुरू झालं मग त्या जे शिकलगार लोक असायचे, गोलमदाज आणि शिकलगार हे तोफा करण्यासाठी असायचे, मग त्यातनं ते दारूच्या ह्याच्यातनं एक तोफ गोळे हे करताना राहिल्यातनं काहीतरी असं करत गेले. त्यातनं मग ती कला तुम्ही दाखवली मी दाखवली असं मग पुन्हा त्यात केमिकल वापरून हे वाढत गेलेला प्रश्न आहे.
तसं त्याला ह्याचं काय हे नाही आहे. परंतु एक आहे की कपिल महामुनीनं त्याची आवड आहे. एक आहे की आत्तापर्यंत ह्याच्यात काळात बघितलं तर जे दसऱ्यासाठी दारू करतात कितीही धाडसानं करू देत त्यात धोका झालेला नाही. बर. परंतु आतापर्यंत जे धोके झालेत हे दिसतातच आपल्याला. हे जे झाले हे अलीकडच्या काळात काय की श्रद्धेपेक्षा मीपणा मोठा झाला आणि त्याला जरा थोडं व्यवसायाचं स्वरूप आलं. आणि व्यवसाय केल्यामुळं जो पण तिथं व्यवसाय होत नव्हता तो पण तिथं किती जरी मोठी दारू उडली तरी अपघात काय होत नव्हते. जसं व्यवसायाचं स्वरूप आलं तसं तिथं धोके झालेत. बरोबर बरोबर. निश्चितच आपण ह्या संपूर्ण मंदिराबद्दल एक छान अशी माहिती घेतली. धन्यवाद महाराज. एकंदरीत तुम्ही आम्हाला या तुमच्या बिराड सिद्ध वास्तव्य जे देवस्थान तुम्ही म्हटलं मगाशी तर याबद्दल पूर्ण माहिती दिली, परिपूर्ण माहिती दिली आणि विविध गोष्टी ज्या सामान्यांना देखील माहीत नव्हत्या अशा सगळ्या तुम्ही गोष्टी उजेडात आणल्या. त्याबद्दल आपल्या PM प्रोडक्शन चॅनल व ट्रॅव्हल सांगली या ब्लॉगमार्फत श्री गुरु महाराजांचं व सर्व मंदिर देवस्थान समितीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. 1952 साली हा जो मंडप आहे हा पूर्वी लाकडी मंडप होता 3 मजली. त्या मंडपाचा जीर्णोद्धार करताना ही भिंत पाडायचा विषय झाला आणि ज्यावेळेला ही भिंत पाडायला लागली त्यावेळेला इथं एक योगी आहे बाबासाहेब वस्त्र असं हे झालं आणि तरीही केलं म्हणजे काय केलं बोलले नाही पण तो अगदी योगी येऊन बसलं हे झालं त्यामुळे ही भिंत म्हणून पाडायची थांबलेली आहे. एक म्हणजे बाबासाहेबांचं दृष्टांत. दोन झाडं त्याला असंच नाही कंट्रोल आहेत एकमेक या ठिकाणी नाही झालं. बांधकाम आहे ते चुन्यातलं किंवा सिमेंट अशातलं नाही. ते बांधकाम आहे ते शिशातलं आम्ही लहानपणी काढत होतो हे शिसा आहे त्याचं आम्ही काढून गोळ्या करायच्या. शिशाचा म्हणतो ना आपण हे शिशाचं बांधकाम शिशामध्ये एवढं. मित्रांनो, इथून पाणी ओतल्यानंतर ते थेट श्रींच्या मूर्तीच्या शेजारी एका हौदात जाऊन साठते व जवळपास 5 घागरी पाणी मावण्याची या ठिकाणी कॅपॅसिटी आहे.